काहीतरी झणझणीत आणि पारंपरिक खायची इच्छा आहे का? आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पाटवडी रस्सा. सुरुवातीला आलं, लसूण, जिरं आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्या. एका कढईत तेल गरम करून हा ताजा ठेचा छान परतवून घ्या. आता यात हळद आणि चवीनुसार मीठ घाला. त्यात 1 कप पाणी घालून त्याला चांगली उकळी येऊ द्या. आता यात हळूहळू 1 कप बेसन मिसळा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पिठात गुठळ्या होऊ नये म्हणून ते सतत ढवळत राहणे खूप गरजेचे आहे. मिश्रण घट्ट होईपर्यंत हे नीट परतवून घ्या. जेव्हा हे पीठ कढईचा कडा सोडू लागेल आणि त्याचा मऊ गोळा तयार होईल तेव्हा समजावे की मिश्रण तयार आहे. एका मोठ्या स्टीलच्या ताटाला पटकन तेल लावून घ्या. मिश्रण गरम असतानाच ते ताटावर काढून सगळीकडे एकसारखे पसरवून घ्या. आता त्यावर किसलेले खोबरं, ताजी कोथिंबीर आणि भाजलेले तीळ घालून सजवा. हे सर्व हलके हाताने दाबून घ्या म्हणजे ते वडीला व्यवस्थित चिटकून राहील. मिश्रण थोडं थंड झालं की त्याचे चौकोनी किंवा शंकरपाळी आकाराचे काप करून घ्या. यासोबत लागणारा झणझणीत रस्सा कसा बनवायचा याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. या सुंदर पाटवड्या रश्श्यासोबत सर्व्ह करा. तुमचा परफेक्ट बेत तयार आहे.